श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे, स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका आणि सद्गुरूंच्या बरोबरीने काम केलेले शैलेशजी धर्माधिकारी यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी सद्गुरू दादा महाराजांना मी विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. खरं तर त्यांनी सांगितलं होतं सन्मान आमचं हे काही करू नये, सत्कार करू नये असं म्हणतात. पण हा सत्कार नाही, हा सन्मान नाही, हा सद्गुरूंच्या हस्ते स्वामींचा प्रसाद मिळतो आहे आणि हा खूप मोठा सन्मान असतो आणि त्याला आपण नाही म्हणायचं नसतं. श्री स्वामी समर्थ. आपणा दोघांना इथं आमंत्रित करतो, कृपया मंचावर यावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मी इथं दोघांपैकी एका ना अंकुशजींना मी इथं आमंत्रित करतो की आपण आपलं इथं मनोगत व्यक्त करावं. अंकुशजी या. धन्यवाद काका. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. चालू आहे ना? हां. सर्वांना नमस्कार. आदरणीय दादा काका, काकू यांना माझा मनापासून खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद की काकांनी जसं सांगितलं की इथं योग आणि नशीब असल्याशिवाय नंबर लागत नाही. प्रसाद द्यायचा हे मनापासून ठरलेलं असल्यावरही इथं नंबरला गेले ह्याची गॅरंटी नसते. कुणाचं म्हणजे कर्मधर्म संयोगाने आपला नंबर लागतो आहे ह्यालाच मी माझं नशीब समजेन. आम्हा दोघांचंही आता करिअरमध्ये पदार्पण आहे. आत्ता सुरुवात केली आहे 2 वर्षापासनं. स्वामी कृपेने सगळं व्यवस्थित होईल अशीच अपेक्षा आहे. स्वामींची कृपा नेहमीच आहे. दादांचा आशीर्वाद, काकूंचा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वादाने जास्त वेळ घेणार नाही, एवढंच बोलीन. कारण सत्कार किंवा सन्मान, भाषण ही जागा नाही. त्यामुळे सर्वांना नमस्कार. सर्वांचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो हीच माझी सदिच्छा आहे आणि स्वामींना नमस्कार आहे. सर्वांना मोठ्यांना, थोरा मोठ्यांना सर्वांना माझा नमस्कार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्यावरही स्वामींची, सद्गुरू दादा महाराज, ताई माऊली यांची सदैव कृपा राहोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर सद्गुरूंच्या बरोबरीने ज्यांनी काम केलेलं आहे शैलेशजी, त्यांना मला मोह होतो आहे त्यांना इकडं बोलवण्याचा की त्यांनीसुद्धा आपलं इथं मनोगत व्यक्त करावं. श्री स्वामी समर्थ. शैलेशजी. श्री स्वामी समर्थ. आदरणीय दादा, माझी लाडकी मावशी, नगरकर काका आणि आपल्या मंडळाचे सगळ्या सदस्यांनी जे मला काल शुभेच्छा दिल्या त्याचा खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर काकांनी एक म्हणजे आता आठवण करून दिली आहे का माहीत नाही, पण त्यांनी बेंदूर, बैलपोळा, बैलांचा वाढदिवस आणि मग लगेच आमचा वाढदिवस. बरं का, कुठे गेले काका? नांगरे काका. हां, म्हणजे असं योगायोग आहे का मला माहीत नाही, पण ठीक आहे, एक गंमत आहे ही. मुळात असा विशेष अनुभव सांगण्यासारखा माझ्याकडे काही नाही, कारण की मी 25-26 वर्ष जसं स्वामींच्या सेवेत आहे तेव्हापासून रोज अनुभव आहेत असंच मी समजतो आहे. कारण की जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे असं आहे. पण हळूहळू नोकरी, मग घर होणे, गाडी घेणे, वेगवेगळे नोकरीमध्ये मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळणे किंवा माझ्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत राहिल्या. त्यामुळे मी असं समजतो की रोज जे घडतं आहे ते माझ्यासाठी एक अनुभवच आहे. त्यामुळे असं विशेष वेगळा अनुभव असं सांगायला हे नाही आहे. पण आता एक आठवलं तर मी सांगतो. मी कोल्हापूरला होतो मधले काही वर्ष,
तर तिथे मी दर गुरुवारी एका मठात जायचो आणि त्या मठात एक विशेष हे होतं की आरती झाली की संध्याकाळी ते स्वामींना तुम्हाला आलिंगन म्हणजे मिठी मारायला द्यायचे आणि म्हणायचे मिठी मारून तुम्ही तुमची इच्छा सांगा. आणि मी ती नोकरी तिकडची सोडली आणि मी आता इकडे आहे. तर मला वर्ष होत आलं पण मला जाता आलं नाही. तर एक तिकडचे ते जे महाराज होते ते सारखे म्हणायचे दादा एकदा तरी या, किती दिवस झाले आपली भेट नाही. तर त्यांचा मुलगाही मला फोन करायचा की दादा या की, किती दिवस झाले. म्हटलं अहो काय करू, माझा नवीन जॉब असा झाला आहे की मी खूप बिझी झालो आहे. ते म्हटले तुम्ही, ते स्वामींना पण दादा म्हणायचे, ते म्हटले बाबा म्हणायचे. ते म्हटले तुम्ही बाबांची भांडत नाही, एकदा भांडण करून बघा तुम्ही, त्यांना म्हणा की मला जायचंच आहे, कसं मला तुम्ही पाठवत नाही बघा. आणि मी माहीत नाही मी असं कधी बोललो नव्हतो, पण मी त्या दिवशी स्वामींसमोर उभं राहिलो. म्हटलं स्वामी इतक्या वेळा मला कोल्हापूरला बोलवत आहेत, ते मला एकदा तरी जाऊन येऊ देत. हे मी रात्री बोललो बरं का 10-10:30. आणि माझ्या मित्राला फोन केला, म्हटलं एकटं कशाला जायचं. तर तो पण माझ्या म्हणजे बरोबर कुठेही, स्वामी म्हटले की तो लगेच तयार असतो. त्याला म्हटलं अरे तू कुठेच उद्या. तो म्हटला अरे मला कोकणात काम आहे. मी म्हटलं मला कोल्हापूरला काम आहे. म्हटलं झालं, सकाळी निघायचं, दर्शन घ्यायचं आणि कोकणात, म्हणजे आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडनं मग कोकणात त्याचं काम करू. म्हणजे हा योग, म्हणजे रात्री 10:30ला नुसतं मी असं म्हटलं की हे करू आणि मित्रही तयार झाला आणि सकाळी 5ला आम्ही निघालो. तर हे असं ठरवून मला अनुभव असे नाही आहेत, हे जे रोज काहीतरी घडतं तर माझ्यासाठी अनुभवच आहेत. श्री स्वामी समर्थ. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. वने माळ राने राई ठाई ठाई केले स्नेही, वने माळ राने राई ठाई ठाई केले स्नेही, तुझ्या विना नव्हते कोणी आत अंतरात, आत अंतरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलोरोनी पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरा मी भोळा, पडे नका तुझिया डोळा, मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धन्यवाद. मनाला आणि शरीराला डोलावणारी ही सुमधुर गायन सेवा, कसं छान वाटतं ना गाणं ऐकताना. अशी सेवा प्रत्येकांच्या घडली पाहिजे की
आपण स्वतः तल्लीन होतो त्याच्यामध्ये आणि त्यावर स्वामीसुद्धा तल्लीन होतात. तर आपल्याकडनं ही सेवा घडो. दोन्ही वकिलांना मी सांगतो की आपल्याकडनं अशी सेवा घडो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत. आता एक छोटंसं एक हे सांगतो की आपल्या मनात एखादी इच्छा, आपण बघा एखादा प्रश्न असेल, खूप प्रश्न असतात जीवनामध्ये, अनेक प्रश्न असतात, त्यातला एखादा प्रश्न आपण आपल्या मनामध्ये धरा. आता सद्गुरू दादा महाराजांची अमृतवाणी, ज्याला आपण प्रबोधन म्हणतो, ती सुरू होईल. आपल्याला सगळ्यांना आहे मी सांगतो की आपला एखादा प्रश्न आपण एखादा मनात धरावा आणि सद्गुरूंचं प्रबोधन सुरू होईल आणि ते प्रबोधन संपताना आपल्या लक्षात येईल की आपण जे प्रश्न आपल्या मनामध्ये होता, आपला जो विचारायचा होता, स्वामींना विचारायचा होता, सद्गुरूंना विचारायचा होता, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. आणि ज्याला मिळणार नाही त्यांनी मला येऊन भेटावं. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ अगोदर. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. चा अनुभव हा अनुभवाचाच असतो. त्यामुळे आत्ता शैलेश जे सांगितलं त्यांनी ते बरोबर होतं की रोजच जर का काही आपल्याला अनुभव येत असेल, आपलं जीवन हाच मुळात स्वामींचा अनुभव आहे. जे आपण जगतोय, जो श्वास घेतोय, ही केवळ त्यांचीच कृपा आहे. आणि फक्त आता भौतिक अनुभव जर का सांगायचा म्हणला की आज गुरुवार, काल पाऊस होता, आजही पाऊस सांगितला होता, आज दुपारी भरून आलं होतं. असं वाटलं की आता बहुतेक संध्याकाळी जोरदार पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही. आपला कार्यक्रम महाराजांना विनंती करावी लागते. जसं शैलेश म्हणला की काय काळा भांडावं लागतं महाराजांशी, तसं स्वामींना कळकळीची विनंती करावी लागते फक्त, किंवा एक गुरुवार फक्त तुम्ही सोडा, बाकी संपूर्ण आठवड्यात पाऊस किती पडू देत, आमची काही हरकत नाही, एक गुरुवार फक्त आम्हाला तेवढं सांभाळा. कारण कसं भक्त आपले लांबून लांबून येणारे असतात, त्यांची गैरसोय होऊ नये, जे आलेले भक्त असतात त्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं. आणि मग महाराज ते ऐकतात. आणि आजच्या गुरुवारी एक अनुभव म्हणजे कसा आपण म्हणलं की काय अनुभव आला स्वामींचा, तर हा पण अनुभवच आहे की गुरुवारी पाऊस आला नाही, हा सुद्धा अनुभवच येतो.
रागिणीताईंनी आता जे गीत सादर केलं, म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या मला असं वाटत होतं की ते गीत म्हणलं तर एका पक्षाचं मनोगत आहे, पण म्हणलं तर मानवी जीवाचं सुद्धा महत्त्व आहे. मानवी जीव जो आहे, मानवी जीवाचा जो पक्षी आहे, त्याचं पण हे मत किंवा त्याचीही प्रार्थना. आणि मला वाटतं जे संत होऊन गेले, ह्या सगळ्या संतांनी असंच समजलेलं की जे काय शेवट असेल तुझ्या चरणी व्हावा, तो जे काय माझं आयुष्याचं शेवटचं जे काय माझा मुक्काम जो असेल तो तुझ्या चरणांशी असावा. आपण ही जी घरं आपण जे बघतो, जे आपण राहतो, हे भौतिक जगामध्ये आपण वावरतो, ते सोडून संतांनी वेगळं मागितलेलं आहे की त्याच्या परमेश्वराच्या चरणी जर का मला विश्राम मिळाला, माझे जर का हे 84 लक्ष जे फेरे आहेत जन्म मरणाचे ते जर का चुकले, तर माझं आयुष्य सार्थकी लागलं. आणि मग संत लोकांना इतकी विरक्ती, म्हणजे हे कधी येतं की नामस्मरणाने ते येतं. नामस्मरणाने त्यांनी ते साध्य केलेलं असतं की ज्या वेळेला पाहिजे त्याला आपल्याला परमेश्वराच्याच चरणी विलीन होता यावं. काही काही उच्च कोटीचे संत जे म्हणजे ज्ञानेश्वरांनी किंवा तुकाराम महाराजांनी कसं जे पाहिजे त्याला आपला देह सोडायचा, थोडक्यात म्हणजे त्या परमात्म्याशी तो विलीन करायचा. आणि त्या गीतामध्ये फार छान सांगितलेलं आहे, अगदी शब्द तो खरा वाटतो. तो घरं आपली कुठेही असू देत, जो जीव मानव असू देत, जंगलामध्ये राहणार असू देत, वनामध्ये राहणार असू देत, कुठेही असू देत, त्याचा जीव जो आहे तो त्या परमेश्वराच्या चरणी लीन व्हावा. आपण व्यक्त करू शकतो, पक्षी किंवा जे इतर प्राणी आहेत ते व्यक्त कसे करू शकत असेल आपल्याला माहिती नाही, पण आपण मानवी आहोत, आपण आपलं मन व्यक्त करू शकतो. आपल्या श्रद्धेने आपण ते स्थान तिथे गाठवू शकतो. एक छोटीशीच फक्त गोष्ट सांगतो. त्या संतांचं नाव तो सेना महाराज. महाराष्ट्राच्या बाहेरचे संत होते. बांधवगड म्हणून तो मला वाटतं MP मध्ये वगैरे कुठेतरी भाग येतो छोटासा. त्या पूर्वीच्या जवळ या गोष्टीला 700 वर्ष झाले असतील. पण पंढरपूरची ओढ, सेना महाराज ज्या घरामध्ये जन्मले त्या घरामध्ये संपूर्ण आध्यात्मिक वातावरण, त्यांच्या वडिलांना प्रत्यक्ष त्यांच्या गुरूंच्याकडनं रामनामाची दीक्षा मिळालेली, कायम कीर्तनं किंवा अभंगात रमलेले त्यांचे वडील. त्यांचं काम काय असतं की राजाच्या दरबारी राजाचे तिथे जाऊन म्हणजे केस कापणे किंवा दाढी करणे, त्यांना त्या राजाला सुगंधी पाण्याने आंघोळ घालायची तेलाने मॉलिश करून, आणि मग उरलेला वेळ रामनामामध्ये व्यतीत करायचा. आणि त्यांच्याच घरामध्ये ह्या सेना महाराजांचा जन्म होतो. लहानपणापासून हे संस्कार असल्यामुळं संस्कारसुद्धा काम करतात. आपल्याला वाटतं आपला मुलगा कसा असेल, काय करत असेल, अमुक एक करत नाही, तमुक एक करत नाही, किंवा ह्या आता समजा मी या मार्गामध्ये आहे तर माझा मुलगा ह्या मार्गामध्ये येईल का, तो पुढे त्याची आपली जी काय वारसा आहे तो पुढे सुरू ठेवेल का, बऱ्याच पालकांना पण चिंता असते. पण आपण जर का हे संस्कार आपण आपल्या घरामध्ये जप, आरती, नामस्मरण हे जर का सुरू असेल ना, तर त्या मुलांच्या पण मनावर आपोआप ते घडत राहतं ते. आणि मन न सांगता बरोबर योग्य वेळेला ते पण त्या मार्गामध्ये येतात. तर हा सेना जसं लहानपणापासून तो बघत असतो ना, वडील कसे त्यांच्याबरोबर, किती लोक कसे बसलेले असतात, आध्यात्मिक चर्चा कशी असते. त्या वडिलांचे गुरु एक दिवस घरी येतात, रामानंद त्यांचं नाव. रामानंद गुरुजी घरी आल्यानंतर घरामध्ये 8 दिवस खूप आध्यात्मिक वातावरण पहिल्यापासून असतं, पण आणखीन त्या गुरुजींचं दर्शन घ्यायला पण बरीच लोक यायचे. आणि तो सेना एका कोपऱ्यात बसून सगळं बघायचा, कोण कोण कसं बोलतं आहे, ते गुरु काय बोलत आहेत, आपले वडील त्यांचं कसं ऐकतायत वगैरे. आणि एक दिवस त्यांचं त्या गुरूंचं म्हणजे रामानंद स्वामींचं लक्ष त्या मुलाकडे जातं आणि ते त्या ह्याला म्हणतात त्या वडिलांना की तुझा मुलगा किती शांत आहे. म्हटलं सगळं शांतपणाने ऐकून घेतोय. या लहान वयामध्ये मुलं शांत बसणं म्हणे अवघड असतं. तर ते जवळ बोलतं, बाळ जवळ आहे म्हणतात, तू आत्ता आम्ही जे बोलत होतो ते ऐकलं, तुला काही समजलं का त्यातलं. तो म्हणतो हो, मी अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो, मग मी तुला काही प्रश्न विचारू का. हो चालेल की म्हणतो. काही प्रश्न विचारतात, जे की आत्ता आमची चर्चा झाली ह्या चर्चेमधले काही तुला मी प्रश्न विचारतो. आणि तो सेना अगदी बरोबर उत्तर देतो त्याची ते. तर त्या रामानंदांना पण खूप आनंद होतो की हा असा मुलगा तुझ्या पोटी आलेला आहे. म्हणतात की ह्याला पण मी श्रीरामाची दीक्षा देतो. त्यालाही ते दीक्षा देतात. लहान वयामध्ये अशी दीक्षा मिळाल्यानंतर आणखीन त्याच्या नामाला बळ येतं. जे आपण जप करत असतो त्या जपाला ज्या गुरूंच्याकडनं आशीर्वाद मिळतो किंवा गुरूंच्या मुखातनं एखादं जे नाम मिळतं त्याला खूपच त्याच्यामध्ये आपल्याला आपली प्रगती होण्याकरताच ते नाम आलेलं असतं ते.
जो मंत्र आपण म्हणत असतो आणि जे काही मंत्र अण्णांनी सांगितलेले आहेत, जेव्हा मी ते मंत्र म्हणत होतो त्याची व्याप्ती वेगळी, की त्याचं महत्त्व वेगळं, आणि अण्णांच्या मुखातनं जेव्हा तेच मंत्र निघाले तर त्याचं परत महत्त्व वेगळं. हा फरक असतो गुरूंचा आणि आपल्या साध्या जे आपण जप करतो त्याचा. सेनाला तो मंत्र मिळाल्यानंतर आणखीन त्याची प्रगतीच होत जाते आध्यात्मिक मार्गामध्ये. आणि हळूहळू कसं होतं, वडील पण वयस्कर होत जातात, सेना तरुण झालेला असतो, इकडे तो राजा असतो तो पण वयस्कर झालेला असतो. आणि एक वेळ अशी येते की एकाच साधारण फरकाने, थोड्याशा दिवसांच्या फरकाने ते सेनाचे वडील मरण पावतात आणि तिकडे तो राजाही मरण पावतो. आता तो राजपुत्र जो गादीवर आलेला असतो तो लहानपणापासून सेना राजवाड्यात गेल्यामुळं दोघंही मित्र असतात, असं तो कधी जाणून करून देत नाही की मी आता राजा झालो आहे किंवा तू कोण आहेस, असं काही नाही. सेना मग वडिलांचं काम हातामध्ये घेतो, रोज सकाळी उठायचं, पूजा अर्चा करायची, त्या काळी ते एक तारीवरची भजनं असतात ती भजनं म्हणायची, आपली ती धोपटी घेऊन मग बाहेर पडायचं. राजवाड्याकडं त्या गेला की राजाला पहिलं सगळं केस कापणं, दाढी वगैरे जे काय असेल, सुगंध पाण्याने आंघोळ. त्या राजाला फक्त असं असतं की त्याच्या त्वचेवरती काही डाग असतात, किती काही औषध पाणी केलं तर ते जाग नसतात, ते तसेच राहतात. ते एक दिवस सकाळच्या वेळेला लवकर आटपून सेना जसं निघालेला असतो, रस्त्यामध्ये समोरनं काही भगवे कपडे घातलेले आणि हरिनामाचा गजर करत येत असलेले, आपण वारकरी कसे म्हणतो तसं एक 10-15 जणांचा असं एक जथा त्याला दिसतो. त्यांच्यातला प्रमुख असतात ते समोर येऊन त्यांना विचारतात की इथे सेना कोण राहतो. म्हणले ते सेना, त्यांना म्हणे आमच्या गुरूंनी सांगितलं होतं की ह्या गावात गेला तर त्या सेनाची गाठ घे. तर तो म्हणतो मीच सेना, कोण तुमचे गुरु. ते म्हणतात की रामानंद गुरुजी. हो हो म्हणतात. तो सेना म्हणतो बरोबर. त्याला आनंद होतो की आपल्या गुरूंनी, आपल्या वडिलांच्या गुरूंनी सुद्धा आठवण काढली आपली. त्याला खूप आनंद होतो की ही लोक कोणी आलेले आहेत. तर ते म्हणतात की आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जायचं, पण आजचे दिवस आम्ही तुमच्या घरी मुक्काम केला तर चालेल का. तर तो म्हणतो का नाही चालणार, मला ही संधीच मिळालेली आहे. त्यांना घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर बायको पण चांगली आध्यात्मिकच असते. घरी पाहुणे पाहून कपाळाला आठ्या पडत नाहीत, उलट ती स्वागतच करते त्यांचं. आता इकडं कसं होतं, सकाळची वेळ आहे, राजा थांबलेला आहे, इकडं सेना आहे, या लोकांना घेऊन घरी त्या लोकांच्या सरबराईत तो गुंतलेला आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये तो राजाकडं जायचं विसरून जातो. काही लोक कसे असतात, चांगल्या ज्या गोष्टी असतात त्याला कुठेतरी हळूच त्याला पिन मारायची, कुठेतरी त्याच्याबद्दल काहीतरी वाईट पसरवायचं शोध घेत असतात. हा अमुक एक व्यक्ती आहे, हा कशात सापडतोय की लगेच त्याचा एखादा तो मुद्दा त्याचा बाजार करायचा. तशी काही लोक सांगायला जातात राजवाड्यामध्ये, ते बाहेर शिपाई असतात, त्यांना सांगतात आज सेना काही येणार नाही, महाराजांना सांगा. तर तो शिपाईला वाटतं काय झालं, म्हणजे आजारी वगैरे पडले का काय. ते म्हणतात नाही नाही सेना म्हणे आता तो रमलाय तिकडं, त्याच्या घरी साधू संत आलेत ना. म्हणलं रमला तो, तुमच्या राजाला विसरला म्हणले ते. तर तो शिपाईला खरं वाटत नाही, जाऊन बघू म्हणतो. तो जातो तिथे, तर खरोखरच सेना त्या सगळे साधू संतांच्या सरबराईत तो गुंतलेला असतो, त्यांच्या सेवेमध्ये तो गुंतलेला असतो. आणि तो शिपाई तिथे आल्यानंतर सेनाला सांगतो की सेना महाराज आज तुम्ही राजवाड्यात आला नाहीत, महाराज आठवण करतायत. तर तो म्हणतो की थोडा वेळ, हे सगळ्या लोकांचं आता आंघोळी थोडंसं भोजन वगैरे झालं की मी लगेच निघतो, थोडंसं महाराजांना सांगा फक्त. तो शिपाई जेव्हा येतो तर ही जी टवाळक्या करणारे जे लोक असतात परत त्याला भेटतात तिथे. तेवढ्यात बघितलं ना तुम्ही, म्हणे कसा तो गुंतला होता, राजाचा निरोप घेऊन तुम्ही गेलात तरी तो आला का, महाराजांना सांगा तो येत नाही म्हणून. तो गुंतलाय तिकडं त्या साधू संतांच्या सरबराईत तो गुंतलाय. आज बहुतेक तुम्हाला काय तिथं आंघोळ तो काय घालणार नाही आहे. तो शिपाई पण त्याच्या मनात लगेच चक्र, तो परिस्थिती बघून आलेला असतो. पण कसं असतं काय कळा, वाईट गोष्टी पटकन लक्षात येतात, चांगल्या गोष्टी मनावर यायला वेळ लागतो. तो शिपाई दोन राजाला सांगतो की मी असं गेलो होतो आत्ताच सेना महाराजांच्याकडं, कारण राजा तिथे वाट बघत बसलेला असतो. सेना महाराजांना यायला आज उशीर लागेल म्हणून त्यांना मी बोलवायला गेलो होतो, मला असं समजलं की ते उशीर येणार आहेत म्हणून त्यांच्या घरी गेलो. त्यामुळे ते साधू संतांच्या सेवेमध्ये गुंतलेले, त्यांनी सांगितलं मी काय येणार नाही आज. तर मी त्यांना बोललो की महाराज वाट बघतायत वगैरे. तर ते म्हणले की काय नाही, महाराज वाट बघत येणार नाही, काही होऊ देत.
माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत, साधुसंत महत्त्वाचे आहेत. असा निरोप परिस्थिती त्यांनी बघितलेली असते, पण सांगताना निरोप तो असा सांगतो. त्याबरोबर तो राजा चिडतो. मग त्याच्यातला राजा जागा होतो, जो मित्र असतो तो नाही. मग तो राजा जागा होतो. तो म्हणतो आत्ताच्या आत्ता सेनाला पकडून आणा आणि ताबडतोब त्याचं शिरच्छेद करा. हुकूम, राजाचा हुकूम म्हटल्याबरोबर सेनाचं काहीतरी वाईट होणार म्हणलं की ते 4 लोक आणखीन आनंदित, त्यांच्याबरोबर आणखीन ते 4 शिपाई सगळे आनंदाने येतात. सेनाला पकडून आणायचं आहे. आता ही गोष्ट कुठे येते? आता सेनाची भक्ती कशी कामी येते? सेनाला आणायला जी लोक गेलेली असतात ती लोक बाहेर पडोस्तोपर्यंत दरवाजामध्ये सेना हजर असतो. ती लोक बाहेर गेली, दरबारात सेना आला. राजा चिडलेला असतो, तो पहिले बडबड करायला लागतो. सेना लक्ष देत नाही. काय घडलं ते सांगतो आणि हळूहळू म्हणतो, मी पहिलं तुम्हाला मी तेल लावतो, मॉलिश करून देतो, मी तुमची माफी मागतो. हे केल्यानंतर जेव्हा तर तेल लावायला लागतात तर राजाला म्हणतो हा स्पर्श वेगळा आहे. म्हणतो आज काहीतरी ह्या तेलाचा सुगंध पण काहीतरी वेगळा आहे. तू ज्या डोक्याला तेल लावतोस तो स्पर्श वेगळा आहे. काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे. राजाला मनातल्या आत काहीतरी जाणवायला लागतं, नाही आज काहीतरी वेगळं घडतंय म्हणतो. आणि सगळं झाल्यानंतर दाढी झाली, केस कापून झाले, सगळं तेल लावून झालं, गरम पाण्याने आंघोळ झाली. राजाच्या ज्या अंगावरचे डाग होते ते सगळे डाग गेले आणि त्याचा चेहरा एकदम तेजस्वी दिसायला लागला. राजालाही वाटलं की काहीतरी हा सुगंध आहे, कुठला येतो काय माहिती नाही, पण आज काहीतरी वेगळा सुगंध, इथं ह्या पाण्याला वेगळा सुगंध आहे, माझ्या त्वचेला वेगळा सुगंध येतोय. तो 4 वेळेला असा वास घेऊन बघतोय आणि म्हणतो सेना जरा आरसा दे रे. म्हणतो मला आरशात बघू देत, आज काहीतरी वेगळं घडलंय म्हणतो. समोर राजा आहे, सेना आरसा देतो, पाठीमागं जाऊन उभा राहतो आपल्या राजाच्या मागे जाऊन. राजा आरशात बघत असतो. स्वतःचा चेहरा बघितल्यानंतर थोडा जा आरसा फिरवतो, त्या आरशात त्याला पाठीमागं प्रत्यक्ष विठ्ठल उभा दिसतं, कटीवर हात ठेवून. चमकून असं एकदम पटकन मागं वळून बघतो तो. मागं सेना, आरशात बघितलं विठ्ठल. काही कळेना, राजा एकदम असा तो भांबावून जातो, काय चाललंय म्हणतो हे. आरसा ठेवतो, तो मागं वळून बघतो, तो सेना परत आहेच तसाच. सेना म्हणतो अरे असं कसं दिसतंय म्हणलं, मला आरशामध्ये विठ्ठल दिसतोय. मागं वळून बघितलं तर तू दिसतोयस. तो फक्त मंद स्मित करतो, माझं काम झालं मी निघतो म्हणतो. त्याची ती धोपटी उचलतो, निघतो. बाहेर पडल्यानंतर ही जी लोक खऱ्या सेनाला जी आणायला गेलेली असतात ती लोक त्या सेनाकडं जास्तोपर्यंत मध्येच त्यांना रस्त्यात तो सेना भेटतो. परत खरा धावपळ करत धोपटी घेऊन दरबारात चाललेला. आणि इकडं राजा पण वाट बघतो की नाही काहीतरी चुकलंय, सेनाला परत बोला. त्या शिपायाला सांगतो जा आत्ता सेना गेला ना त्याला परत बोलून आण. आता तो शिपाई जाऊन घडतं कसं की खरा सेना तोपर्यंत पळत आलेला असतो धापा टाकत. तो आल्यानंतर राजा म्हणतो की अरे सेना तुला कसं कळलं म्हणे, अंतर्ज्ञानाने तुला समजलं का की मी तुझी आठवण केली होती म्हणून आत्ता मी शिपाई पाठवला होता. तर त्याला वाटतं महाराज असे काय बोलत आहेत, अंतर्ज्ञानाने कळलं का म्हणजे बहुतेक मला ते रागवणार दिसतात, उपरोधिक म्हणे बोलत आहेत मला हे काहीतरी. तो म्हणतो का, अरे म्हणतात मी तू आत्ता जे तेल बिल लावून गेलास ना, असं सुगंधी वातावरण जे होतं आणि तू गेलास इथून आणि मी काहीतरी चुकलं म्हणून परत तुला बोलवायला मी शिपाई पाठवला, तर तू लगेच कसं काय परत माघारी आला. तो म्हणतो मी लगेच नाही आलो, मी आत्ताच आलो आहे म्हणतो. अरे असं कसं होईल म्हणले, तू मला तेल लावलं, हे बघ सुगंध किती अजून त्या दरबारात सगळ्या त्या खोलीमध्ये अजून पसरला आहे म्हणतात. आपल्या आंघोळीचे तिथे गेलो त्या पाण्याला सुगंध येत होता. मी आलोच नाही म्हणतो, पण तुम्हाला आंघोळ कशी मी घालीन, मी माझ्या घरी सगळे माझे साधू संत ते आले होते, मी त्यांची सेवा करत होतो. आणि खोटं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चाला, त्या साधू संतांना विचारा. हे सगळं घडल्यानंतर मग ज्या दोघं शांतपणाने विचार करतात तर तो सांगतो की मी ज्या आरशात बघत होतो तर मला विठ्ठल दिसत होता आणि जेव्हा मागं वळून बघत होता तर तू होता. आणि मग त्या सेनाला कळतं की परमेश्वरानेच आपल्याकरता ते रूप घेऊन त्याची त्या राजाची जी काय असेल त्याचं जे काय काम होतं थोडक्यात त्या सेनाचं ते त्या विठ्ठलाने केलं. म्हणजे कुठल्या रूपामध्ये देव आला, कुठल्या म्हणलं तर राजाचे केस कापणं किंवा दाढी करणं हे सुद्धा तेल लावणं हे सुद्धा विठ्ठलाने काम केलं. का तर फक्त आपल्या भक्ताकरता. आणि तो भक्त कसला, जो नामस्मरणावरती भर देणारा आहे, तो सतत आपल्या अनुसंधानात जो आहे
त्याचं आता संकट त्याच्यावरती आलं आहे, त्याचा शिरच्छेद होणार आहे. म्हणून शेवटी विठ्ठलाने ते रूप घेतलं सेनाचं आणि येऊन ते राजाची मॉलिश करून त्याला आंघोळ घालून तो निघून गेला. आणि ही बातमी कळल्यानंतर सगळीकडं त्या सेनाचा उदो उदो व्हायला लागला. लोक त्याला विचारायला लागली, अरे तू असं काय करत होता तपश्चर्या की तुला विठ्ठलाने तुझ्याकरता राजाकडं जावं वगैरे? तो म्हणलं, मी तपश्चर्या काहीच केलं नाही. मी करत होतो ते प्रेम करत होतो. स्वामींच्यावरती आपण प्रेम करा, स्वामींच्यावरती आपण बोला, स्वामींच्या अनुसंधानात राहा. जे आराध्य दैवत असेल त्याच्या अनुसंधानात भीतीने तुम्ही नाम घेऊ नका, भीतीने कुठलं कार्य करू नका. आपण जर का प्रेमाने केलं ना, मायेने केलं, त्याच्याकरता कुठलाही जप ताप कुठल्याही मोठी तपस्या अशी लागत नाही. फक्त नामाने, आपण मनाने, आपण विचाराने त्या आराध्य देवतेच्या अनुसंधानात सारखं राहायचं. मी तेच केलं फक्त, मी बाकी काहीच केलं नाही. त्याच्यात सर्वसामान्यासारखाच मी आहे, मी त्याचा सेवक आहे. हे सगळे त्यांनी मतं सांगितल्यानंतर लोकांना भक्ती म्हणजे काय हा कुठंतरी, कारण असं होतं की सेवा करा किंवा एखादा जप तप करा की खूप मोठमोठी अनुष्ठानं केली म्हणजे मोठा भक्त झाला असं नाही. सामान्य लोक नुसतं हात जोडून जरी आपण मनाने त्या परमेश्वराच्या अनुसंधानात राहिलो तरी परमेश्वर कुठं ना कुठं तरी आपल्याला त्याचा आशीर्वाद आपल्याला तो देत राहतो. त्याच्याकरता कुठल्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही आहे, कुठल्याही मोठमोठ्या यज्ञांची आवश्यकता नाही. आत्ता कलियुगामध्ये नामस्मरण हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि ह्या अनुसंधानात राहता राहता हा देह सोडायचा तर कसा सोडायचा, तर त्यांनी एक दिवस फक्त विठ्ठलाला प्रार्थना केली की आता सगळं करून झालेलं आहे आणि आता तुझ्याकडंच, जसं रामदास स्वामींनी रामाला सांगितलं की आता तूच मला ये आणि तू मला घेऊन जा. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला तुमच्याकडं सदैव स्वर्गामध्ये यायचे. ज्ञानेश्वर माऊलींनी तर तिथे पंचतत्वात तो देह तिथे विलीन केला जिवंत समाधी घेऊन. अशा लोकांना त्यामुळं तो मोक्ष, नामस्मरणाने मोक्ष मिळतो, परमेश्वराच्या अनुसंधानाने मोक्ष मिळतो. आणि त्यांनी असंच केलं. एक दिवस फक्त त्याचं ती धोपटी जी होती त्यांनी त्या लोकांना आणखीन एक उपदेश केला की कुठलंही काम हलकं नाही आहे, माझं काम हलकं आहे, याची कधीच लाज वाटून घेऊ नका. स्वामी सेवेमध्ये मी नेहमी सांगतो, तुम्ही जेव्हा मोठमोठ्या पदावरती आपण असतो, कार्यालयातनं काम करत असतो, पण इथे आल्यानंतर एक साधा सेवक म्हणून तुम्ही एक दरबारातली स्वामींच्या मंदिरातली एक काडी जरी उचलून टाकलीत तरी महाराज त्याची दखल घेतात. बाळप्पाला त्यांनी सांगितलं होतं की सेवा करताना कुठलाही संकोच तू बाळगू नको, जे मिळेल ते काम करत जा. कारण आपल्याकडचे मला खूप आनंद वाटतो, खूप अभिमान वाटतो की आपल्याकडचे सगळे सेवेकरी तरुण वर्ग उच्च शिक्षित आहेत, उच्च पदस्थ नोकरीला आहेत. आत्ता आपण बघितलं हे वकील असे हे मोठमोठी लोक इथे आहेत, पण जेव्हा इथे सेवेला येतात तेव्हा एक सामान्य सेवेकरी म्हणून इथे सेवा करत असतात आणि महाराज नक्कीच त्याची दखल घेत असतात. त्यांना कुठल्याही अडचणीत, कुठल्याही संकटात ते असू देत टाकतील, पण लगेच ते बाहेर पण काढतील ती. आणि सेना महाराज जेव्हा तिथे बसले, मांडी घालून बसले, विठ्ठलाला प्रार्थना केली की माझं आता सगळं झालेलं आहे, मला तू तुझ्या चरणांशी, जसं आत्ता ह्याने सांगितलं की जे घरटं आहे शेवटचं ते माझं तुझ्या चरणांशी असू देत. आणि अक्षरशः पुढच्या 5 मिनिटामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. काही त्यांचा जीवन पक्षी जो म्हणतो आपण उडून शेवटचं घरटं बांधायला विठ्ठलाच्या पायापाशी गेला. इतकं महत्त्वाचं जी गोष्ट आहे की नामस्मरणावरती जर का आपण भर दिली तर काय घडू शकतं. बाकी कुठलंही काहीही करू नका, नामस्मरण फक्त ठेवा. कुठलीही शक्ती आपल्या कार्यामध्ये विरोध करू शकत नाही जर नामस्मरण आपलं पक्का असेल तर. आणि जी चांगली शक्ती आहे, जी परमेश्वराची शक्ती आहे, ती नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत राहील. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. पालखीचे जे सेवेकरी ते पालखी इथून घेऊन गेले, मार्गस्थ झाली पालखी की आपली मग महाप्रसादाला इथे सुरुवात होईल. जसे आपण आत्ता इथे शांततेत बसलो होतो त्या शांततेमध्येच दर्शन घ्यायचे. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं. महाप्रसादाकरता थांबणाऱ्या भक्तांनी पालखी गेल्यानंतर इथे रांग लावायची, मग दर्शन घ्यायचं आणि मग महाप्रसाद घ्यायचा. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. स्वामी.